माझा घर दार गाडी सर्वची सर्व ज्या सुविधा माझ्या पाहिजे होत्या, जे स्वप्न होतं ते स्वप्न आज मी शेतीच्याच माध्यमातून मी पूर्ण केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आज आवळी दुमाळा या इगतपुरीच्या एका गावामध्ये आलेलो आहे आणि इथे आपण एका प्रगत शेतकऱ्याला आज भेटणार आहे. त्यांचं नाव आहे कुंडलिक जमधडे आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना प्रगत शेतकरी असं का म्हटलंय. तर चला बघूया. नमस्कार, मी कुंडलिक भैरू जमधडे. आज माझी पूर्ण शेती ही पाण्याखाली असून मी आज ड्रिप पद्धतीनं, शेडनेट पद्धतीनं, तसेच अनेक पद्धतीनं मी आज शेतीचं नियोजन करतो. काकडी आणि काकडीनंतर त्यामध्ये गिलके लावून दोन्ही पिकं एकत्र आज माझे चालू आहे. त्याच्यातून त्या माध्यमातून आज भरघोष असं उत्पन्न मला मिळत आहे आणि आमचं कुटुंब एक प्रगतशील मार्गाकडे आज वाटचाल करत आहे. आणि याही पुढं मला असं वाटतं की मी लोकांना संदेश देऊ इच्छितो का जीवनामध्ये जर चिकाटी, ध्येय आणि माणसाची कर्तबदारी जर असेल तर निश्चितच शेती ही सर्वोत्तम उत्पन्नाचं साधन आहे. फक्त तिला त्या पद्धतीनं आपण जोपासलं पाहिजे. आपण जसं आपल्या बाळाला जीव लावतो त्या पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये आपण त्या पिकाला जीव लावलं तर निश्चितच आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.